टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे बघा, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, त्याचबरोबर उभाठा यातील नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, यांना एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि प्रचंड असा ओघ लागलेला आहे। आजसुद्धा साहेब मुंबईमध्ये कामात बिझी असतात, सातत्याने काम करत असतात, म्हणून दिल्लीमध्ये लोक आलेले आहेत साहेबांना भेटण्याकरता, प्रवेश करण्याकरता। एवढी प्रचंड लोकप्रियता एकनाथ शिंदे साहेबांची आहे, ते आपण पाहताय। आणि आज साहेबांना पुरस्कार आहे महाजी शिंदे यांच्या नावाने, जो मराठा सरदार होता त्यांच्या नावाने जो पुरस्कार आहे, त्याचं आज या ठिकाणी कार्यक्रम आहे। सर, एक प्रश्न अजून एक असा आहे की आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये राज्याच्या एकनाथ शिंदेंना स्थान दिलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे खूप कॉन्ट्रोवर्सी झाली आणि आता नियम बदलले जाणार आहेत। मदत पुनर्वसन अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री असे त्यात असायचे का आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील सामावून घेतलं जाणार आहे। हा तुम्ही टाकलेला दबावाचा परिणाम आहे? बघा, दबाव वगैरे नाही आहे। कमिटीत असो नसो, साहेब मुख्यमंत्री झाले, परंतु त्या अगोदरी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपत्ती कोसळली, मग कोल्हापूर असेल, महाड असेल, चिपळूण असेल, त्याचबरोबर अगदी केरळामध्ये सुद्धा मध्यंतरी महाभयंकर पूर आला होता, कोल्हापूर असेल, ज्या ज्या ठिकाणी आपत्ती होते, ज्या त्या ठिकाणी दुर्घटना घडते, त्या ठिकाणी मुख्यमंत्री होण्या अगोदरी एकनाथ शिंदे साहेब धावून जातात। नुसते धावून जात नाही, मदत आणि त्यांचं पुनर्वसनही करतात। हे महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांचा अनुभव आहे। तुम्हाला मी सांगतो की NDRFच्या धर्तीवरती त्यांच्या पुढाकाराने आज आम्ही ठाण्यामध्ये TDRF सारखं पथक तयार केलेलं आहे की ते NDRFच्या जोडीने काम करतं। ज्या ज्या ठिकाणी आपत्ती कोसळते त्या NDRFच्या सोबत पहिल्यांदा जर तिथे कोण पोचत असेल तर TDRFचं पथक आमचं पोहोचतं। त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपत्ती व्यवस्थापन पथक, आपत्ती प्रतिसाद दल जो आम्ही उभारलेला आहे, त्यामुळे कमिटीत असो किंवा नसो, शिंदेसाहेब प्रत्येक ठिकाणी धावून जातात। इर्शालवाडी तुम्ही पाहिलं असेल, महाडचं उदाहरण आहे, महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती तेव्हाचा विषय आहे, कोल्हापूर सांगलीमध्ये आलेला महापूर आहे तेव्हा, केरळामध्ये आलेला पूर, त्यावेळीसुद्धा डॉक्टरांच्या पथकांसह फक्त भेट देण्याकरता हेलिकॉप्टरमधून नाही जात, तर तिथे महिना आमची माणसं जाऊन राहतात, लोकांना मदत करतात। त्यामुळे कुठल्या मंडळात घेणं, कुठल्या कमिटीत घेणं एकनाथ शिंदे साहेबांच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे। जिथे गरज आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब धावून जात असतात। याचा अगोदर अशा पद्धतीने त्यांचा अनुभव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं, तर शिंदे साहेबांचा मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो, त्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती केली जाणार आहे। हां, कदाचित त्यांच्या अनुभवाचा उपयोग त्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला नक्कीच होईल असं मला वाटतं। ओके, हे बघा, सरहद्द संस्था आणि मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे। आपल्याला महाजी शिंदे यांचं योगदान तर तुम्हाला माहिती आहे। पानिपतचं युद्ध 1761 आणि त्यानंतरचा काळ, तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये अफगाण सरकार अहमदशाह अब्दालीच्या विरोधात मराठ्यांनी लढा दिला, त्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, पण महाजी शिंदे जखमी झाले आणि त्यानंतर मराठी शक्ती पुन्हा उभं करण्याचं काम महाजी शिंदे यांनी केलेलं आहे। ब्रिटिश आणि रोहिला यांच्याविरुद्ध त्यांनी लढा दिला। 1782 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध यश मिळवलं आणि मराठ्यांची सत्ता मजबूत केली। रोहिला पठाणांविरुद्ध लढाई करून त्यांनी पराभूत केलं। दिल्लीच्या सत्तेवरती मराठीशाहीचा प्रभाव त्यांनी टिकून ठेवला आणि त्यांच्या प्रयत्नांनी दिल्लीत मराठ्यांचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झालं आणि मुघल सम्राट शाह आलम दुसऱ्यांदा त्यांच्या संरक्षणाखाली ठेवलं गेलं। एवढा मोठा पराक्रम
महादजी शिंदे यांनी केलेला आहे आणि शिंदे साहेबांना हा पुरस्कार दिला जातो आहे. कदाचित पराक्रमी लोकांच्या मदतीला धावून जाणारा नेता, कुठलंही संकट अंगावरती घ्यायला तयार असणारा नेता, अशी एकनाथ शिंदे साहेबांची ख्याती आहे. कदाचित या कारणास्तव हा पुरस्कार ही हा संस्था देत असावा. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.